श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मंडळी, आपल्या कृपा त्या स्वामीरायाची या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जावो आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींचरणी प्रार्थना. स्वामी भक्तांनो, उद्या जया एकादशी आहे आणि या एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. एकादशी म्हटलं तर आपण विष्णूंची सेवा करत असतो. विष्णूंची अनेक रूपे आहेत. त्यामध्ये दत्त महाराज, श्री स्वामी समर्थ महाराज, भगवान श्रीकृष्ण अशी अनेक रूपे आहेत. परंतु मूळ रूपाला या दिवशी प्राधान्य असते, म्हणून भगवान विष्णूंची आपल्याला या जया एकादशीच्या दिवशी भरभरून सेवा करायची आहे. असेही आपण आपले श्रद्धास्थान असलेल्या देवाला विसरायचे नाही. ती सेवा करणे आपण सोडायचे नाही, परंतु एकादशीला आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची असते. संपूर्ण वर्षात 24 एकादशी येतात. प्रत्येक एकादशीचे वेगळे असे नाव असते. या 20 फेब्रुवारीच्या एकादशीला जया एकादशी या नावाने ओळखले जाते. ही जया एकादशी मंगळवारी आली आहे. या एकादशीच्या दिवशी आपल्याला विष्णू रूपाला प्राधान्य देऊन त्यांची होता होईल तेवढी सेवा करायची आहे. या जया एकादशीचे व्रत युधिष्ठिराला भगवान श्रीकृष्णांनी सांगितले होते. हे व्रत जे करतात त्यांची भूतपिशाच यापासून सुटका होत असते, मुक्तता मिळते आणि जी काही आपली वाईट कर्म असतात त्यांच्यापासून मुक्तता मिळण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते. मोक्षप्राप्ती देखील मिळते. कधी कधी काही कारणांमुळे एकादशीचे व्रत प्रत्येकाला करणे शक्य होत नाही, परंतु सेवा करण्यासाठी कधीच अंतर द्यायचे नसते. जेवढी होता होईल तेवढी सेवा आपल्याला करायची असते. या दिवशी तुम्ही भगवान विष्णूंना किंवा बाळकृष्णांना अभिषेक घालू शकता. प्रत्येकाच्या घरामध्ये भगवान विष्णूंची मूर्ती जरी नसली तरी बाळकृष्णांची मूर्ती ही आवर्जून असतेच असते. परंतु जरी नसली तरी स्वामी महाराज, दत्त महाराज यापैकी तुम्ही कोणत्याही मूर्तीवर अभिषेक घालू शकता, कारण सगळी रूपे आपल्यासाठी, आपल्या स्वामी भक्तांसाठी एकच आहेत. या सगळ्या रूपांमध्ये मूळ रूप हे विष्णूंचे आहे. आज आपण या एकादशीला करण्यासाठी काही सेवा आणि उपाय पाहणार आहोत. स्वामी भक्तांनो, या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक सेवा किंवा उपाय करणे अशक्य असते, परंतु आपण रोजच्या जीवनात खूप काही कष्ट करतो, इतके की आपल्याला कष्टाशिवाय पर्याय नसतो. परंतु या कष्टाला देखील नशिबाची साथ मिळणे खूप आवश्यक असते. म्हणून वेळात वेळ काढून आपल्याला या सेवा आणि उपाय करायचे आहेत. आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर किंवा भगवान विष्णूंच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे. इतर वेळी आपण अभिषेक घालताना जसे चमचा, पेला किंवा अभिषेक पात्र, गळतीचा वापर करत असतो, परंतु एकादशीच्या दिवशी आपल्याला शंखाचा वापर करायचा असतो. शंख हा भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे. तसेच शंखाला लक्ष्मी मातेचा भाऊ मानले गेले आहे, म्हणून आपल्याला शंखाचा वापर करायचा असतो. शक्यतो अभिषेक घालताना पंचामृताचा वापर करा आणि नसेल तर तुमच्या सोयीप्रमाणे पाण्याचा किंवा दुधाचा वापर केला तरीही चालेल. देवाला आपली भक्ती किंवा मनात असलेला भाव प्रिय असतो. आपण काय सजावट केली, कशाने अभिषेक घातला किंवा किती फुले वाहिली याच्याशी देवाला काही देणं घेणं नसतं, परंतु आपले मन किती निर्मळ आहे किंवा आपण किती मनापासून करतो हे भगवंत पाहत असतात. अभिषेक घालताना आपल्याला काही मंत्रस्तोत्र म्हणायचे असतात. त्याचप्रमाणे आपल्याला अभिषेक घालताना पुरुष सूक्त म्हणायचे आहे, कारण भगवान विष्णू आणि बाळकृष्णांना पुरुष सूक्त खूप आवडीचे आहे. त्याचबरोबर तुम्ही तारक मंत्र, पवमान सूक्त, गणपती अथर्वशीर्ष आणि महत्त्वाचे म्हणजे व्यंकटेश स्तोत्र देखील म्हणू शकता. या सगळ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या एकादशीच्या दिवशी आपल्याला पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे. मग तुम्ही पिवळ्या रंगामध्ये तुमचा ड्रेस असो किंवा तुम्ही पिवळ्या रंगाची साडीही परिधान करू शकता. ज्याप्रमाणे आपल्या गुरूंचा पिवळा रंग असतो, त्याचप्रमाणे भगवान विष्णूंना देखील पिवळ्या रंगाचे खूप आकर्षण आहे, म्हणून आपल्याला या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे. हळदीचा टिळा आपल्याला कपाळी लावायचा आहे
हा उपाय आपण गुरुवारी करत असतो, परंतु भगवान विष्णू, दत्त महाराज आणि श्री स्वामी समर्थ महाराज तसेच बाळकृष्ण हे आपल्या स्वामी भक्तांसाठी काही वेगळे नाही, म्हणून आपल्याला एकादशीच्या दिवशी हळदीचा टिळा लावायचा आहे. तसेच आपल्या सर्व स्वामी भक्तांना माहीत असलेले महत्त्वाचे म्हणजे हळदीचे लेपन. हा स्वामी भक्तांनो, या जया एकादशीच्या दिवशी आपल्याला उंबरठ्यावर हळदीचे लेपन करायचे आहे. या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त पिवळ्या रंगाचा वापर करायचा आहे. भगवान विष्णूंना या जया एकादशीच्या दिवशी पिवळ्या रंगाचे आसन बसायला द्यायचे आहे. तसेच नैवेद्यामध्ये दाखवताना मग तो स्वामींसाठी असो, भगवान विष्णूंसाठी असो, दत्त महाराजांसाठी असो किंवा बाळकृष्णांसाठी असो, तो नैवेद्य पिवळ्या रंगाचा दाखवायचा आहे. त्यामध्ये पिवळ्या रंगाची मिठाई किंवा लाडू तुम्ही दाखवू शकता. मूर्तीला जे वस्त्र परिधान करायचे आहे ते देखील पिवळ्या रंगाचे असले पाहिजे. आपल्या हिंदू धर्मामध्ये दान धर्माला खूप महत्त्व आहे, म्हणून या दिवशी आपल्याला पिवळ्या वस्तूंचे दान करायचे आहे. दान धर्म म्हणजे काय तर तुमच्या दारावर जर कोणी गरजू व्यक्ती आली तर तिला तुम्ही पिवळी चण्याची डाळ, पिवळी मुगाची डाळ अशा वस्तूंचे दान करायचे आहेत. तसेच मंदिरात जाऊन देखील तुम्ही दान धर्म करू शकता. तसेच या दिवशी हळदीचे देखील दान करू शकता. भगवान विष्णूंना तुळस ही खूप प्रिय आहे. तुळशीला विष्णुप्रिया म्हटले आहे. आपण तुळशीला जसा संध्याकाळी दिवा लावतो त्याचप्रमाणे आपल्याला सकाळी देखील तुपाचा दिवा तुळशी मातेला प्रज्वलित करायचा आहे. आणि एकादशीच्या दिवशी आपण जसा उपवास करतो त्याचप्रमाणे तुळशी मातेचे देखील एकादशीचे व्रत असते, म्हणून एकादशीला तुळशी मातेला पाणी घालायचे नाही. त्याचप्रमाणे तुळशी मातेला स्पर्श होऊ न देता दिवा प्रज्वलित करायचा आहे. तसेच सकाळी किंवा संध्याकाळी तुळशी मातेसमोर बसून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राची एक माळ जप करायचा आहे. आपण रोज देवदेवतांची आरती करत असतो, परंतु तुळशी मातेची आरती रोज करत नाही. परंतु एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशी मातेची आरती करायची आहे. याने भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेची कृपा सदैव आपल्यावर राहणार आहे. तसेच पुढचा महत्त्वाचा उपाय म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये सांगितले आहे की वृक्षामध्ये मी पिंपळ आहे. म्हणजे पिंपळामध्ये भगवान विष्णूंचा आणि भगवान श्रीकृष्णांचा वास असतो. तसेच अनेक देवदेवतांचा वास पिंपळाच्या झाडामध्ये असतो. जसे औदुंबराला महत्त्व आहे त्याचप्रमाणे पिंपळाच्या वृक्षालाही तेवढेच महत्त्व आहे. पिंपळ वृक्ष भरपूर ठिकाणी उपलब्ध असतो, परंतु जिथे मंदिर असते जिथे पिंपळ वृक्ष आवर्जून असतो अशा या पिंपळाच्या झाडाला तुम्ही जल घेऊन जायचे आहे. तसेच या पिंपळाच्या झाडाला 108 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. शक्य नसेल तर कमीत कमी 11 प्रदक्षिणा घाला, परंतु 11 प्रदक्षिणापेक्षा कमी नको. प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा आहे. आता कर्जाची समस्या सुटण्यासाठी आणि आर्थिक अडचणी सुटण्यासाठी मी तुम्हाला एक महत्त्वाचा उपाय सांगणार आहे. जेव्हा तुम्ही अभिषेक घालणार आहात त्यावेळी भगवान विष्णूंसमोर तुम्ही काही सेवा देखील करणार आहात. या सेवा करण्याआधी तुम्हाला भगवान विष्णूंसमोर 11 रुपयाची दक्षिणा ठेवायची आहे. आणि नंतर तुम्ही काही ज्या भगवान विष्णूंच्या सेवा करणार आहात त्या करून घ्या आणि संध्याकाळच्या वेळी या 11 रुपये उचलून तुम्ही तुमच्या पाकिटामध्ये किंवा पर्समध्ये ठेवा. फक्त तुम्हाला एवढीच काळजी घ्यायची आहे की ते 11 रुपये तुम्हाला खर्च करायचे नाही. या उपायामुळे आपल्या आर्थिक अडचणी सुटण्यास मदत होते. आता एक गोष्ट लक्षात ठेवा की याने खूप पैसा मिळणार असे नाही, परंतु आपल्याला दैवी शक्तीची साथ नक्कीच मिळते आणि आपली सगळी कामे मार्गी लागतात. आता सेवा म्हटलं तर एकादशीच्या दिवशी आपल्याला घरात भगवान विष्णूंच्या मूर्तीला, फोटोला किंवा बाळकृष्णांच्या मूर्तीला 108 तुळशीपत्र अर्पण करायचे आहेत. एकादशीला तुळस तोडू नये असे म्हणतात, परंतु खरंच एकादशीला तुळस तोडू नये. स्त्रियांनी तर मुळीच तोडू नये, कारण तुळस हे सौभाग्य प्रदान करणारी आहे. हे त्याचे शास्त्रीय कारण आहे. आदल्या दिवशी आपल्याला तुळस तोडून ठेवायची आहे आणि
ती 108 तुळशीपत्र आपल्याला भगवान विष्णूंच्या फोटोला अर्पण करायचे आहेत. त्याचप्रमाणे दिवसभरात कधीही श्री विष्णू सहस्रनामाचे पठण आपल्याला या दिवशी आवर्जून करायचे आहे. त्याचबरोबर रामरक्षाचे देखील पठण आपल्याला या दिवशी आवर्जून करायचे आहे. गीतेतील 15वा आणि 18वा अध्याय देखील तुम्हाला या दिवशी वाचायचा आहे. विष्णू सहस्रनाम आणि विष्णू सहस्रनामावली यामध्ये फरक आहे. विष्णू सहस्रनाम म्हणजे आपण जे रोज वाचतो ते, आणि विष्णू सहस्रनामावली म्हणजे त्यामध्ये भगवान विष्णूंची 1000 नावे सांगितली आहेत. यातील फरक समजून घ्या. तसेच व्यंकटेश स्तोत्राचे पठण देखील आपल्याला या दिवशी करायचे आहेत. तसेच गीतेचे 18 नावाचे पठण देखील तुम्हाला या दिवशी करायचे आहे. आता स्वामी भक्तांनो, या धकाधकीच्या जीवनात आपल्याला एवढ्या सेवा करणे शक्य नाही, परंतु तुम्ही जरी मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर या सेवा लावून देऊ शकता आणि तुम्ही पठण करू शकता तरीही चालेल. सांगितलेल्या सेवांपैकी तुम्हाला जेवढ्या सेवा शक्य आहे तेवढ्या तुम्ही नक्की करा, कारण ज्या दिवशी आपण वेगवेगळ्या तिथीनुसार सेवा करतो तेव्हा त्याची फलप्राप्ती आपल्याला अधिक असते. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल चालू करा आणि माझ्याबरोबर तुम्ही सगळ्यांनी एकदा म्हणा, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.